हाय हॅलो नमस्कार. चला आज माझ्यासोबत कोण कोण फिरायला जाणार आहे. आम्ही चाललो आहे आत्ता कुठेतरी फिरायला. माझे मिस्टर मला घेऊन जात आहे आज शॉपिंग करायला. बघू आता किती शॉपिंग होते आमची. त्यांची शॉपिंग होते का माझी शॉपिंग होते का सहज मला घेऊन चालले आहेत. बघूया आपण. शॉपिंग करताना खूप विचार करावा लागतो. बघूया आता कशी शॉपिंग होते. हा एरिया तुमच्या लक्षात येतो आहे का? कदाचित कोणाकोणाचा आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा एरिया कोणता असेल. ओळखीचा तर वाटत असेलच. कळेल जे पाहणारे असेल त्यांना लगेच कळेल की हा एरिया कोणता आहे, की जिथे आहे स्पेशल काहीतरी. त्याच पद्धतीने पुढे गेलो मंदिरात. स्वामी समर्थांचं मंदिर आहे. आम्ही तिथं भेट दिल्याशिवाय पुढे कधीच जात नाही. त्या एरियात गेल्यानंतर स्वामी समर्थांचे दर्शन केले. माझे मिस्टर मस्त इथं ध्यानस्थ बसलेले होते. त्यांची खूप श्रद्धा आहे स्वामींवर, तशी माझीच पण आहे. आम्हाला स्वामी समर्थाच्या मंदिरात केंद्रात गेल्याशिवाय होतच नाही त्या साईडला गेल्यानंतर. पण दुपारचा टाईम असल्यामुळे आमचं दर्शन झाल्यानंतर हे पडदा त्यांनी बंद केलेला होता आणि दुपारी विश्रांतीचा टाईम असतो ना. नंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं व्यवस्थित. इथं काही मंडळी बसलेली होती. नंतर गेलो. समोर जाताच इतकी छान रांगोळी काढली होती कोणीतरी. कौतुक करा असं वाटत होतं. रोज इथं नवीन नवीन रांगोळी असते. कोण काढतं काय माहिती. मला पण काढावे लागेल एखाद्या दिवशी येऊन. नंतर मग इथं दिसतं आहे तुम्हाला माझ्या मागे सोनाराचं दुकान. मला वाटलं माझे मिस्टर काहीतरी सोन्याचं घेऊन देतील, पण तसं काही झालं नाही. मग मीच माझं काम करून घेतलं याच्या मागे. बघा तुम्ही पुढे मी काय काम केलं. कधीपासून पेंडिंग पडलेलं होते माझं काम, तर मी शेवटी माझी लग्नाची माळ होती ती ओळून घेतलेली आहे अशा पद्धतीने. काकांनी खूप मला छान पद्धतीने सांगितलं की सोनं तुमचं ना म्हणे हे प्युअर दिसतं आहे, तुम्ही 6-6 महिने त्याला चेंज करत राहा, धागा तुटत राहतो ना म्हणून. त्यांची ही कला मला खूप आवडली. हे आपल्याला जमू नाही शकत असं घरी. बघा ना किती छान पद्धतीने ते बारीक सुईमध्ये टाकतायत, ते तयार करतायत. खूप छान स्वभाव होता. व्हिडिओ पण मला घेऊ दिला त्यांनी. घ्या म्हणे काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही गावाकडचे दिसते असं लगेच म्हटते ते. आवाजावरनं लगेच ओळखलं त्यांनी. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने त्यांनी माझी माळ मला तयार करून दिली आहे. असं वाटत होतं इथून काहीतरी घ्यावं, पण ठीक आहे जे आहे तेच करून घेतलं पहिले काम. सोन्यापेक्षा सोन्याच्या दुकानातून काहीतरी काम करून घेतलं आज आम्ही महत्त्वाचं. 1 महिना झालं पेंडिंग पडलं होतं माझं हे काम. तुमचे पण असं काही कामं असतात का? शॉपिंग म्हटलं तर शॉपिंग बाजूला दुसरेच कामं तयार होतात. लगेच मला असं वाटलं आता माझे हस्बंड मला कुठेतरी चांगल्या ठिकाणी घेऊन जातील आणि काहीतरी घेऊन देतील. समोरच पाहिलं तर तेव्हा होतं बाटाचं शोरूमवरती. मला वाटतं चप्पल वगैरे घेऊन देतील, पण ते तर त्यांचंच काम करायला आले. बघा आता कुठे चाललो आहे आम्ही. लॅबी म्हणून इथं एक दुकान आहे लॅपटॉपचं. तिथं हे त्यांचं काम करण्यासाठी घेऊन गेले मला. हेच लॅपटॉप होते इथं, ते पाहत राहिलो. पाहता बराच टाईम गेला. हे लॅपटॉप बघ, हे वर्जन बघ, ते वर्जन बघ. मला तर त्यातलं काही कळत नव्हतं, पण घेणाऱ्या माणसाला माहिती काय करावं, त्याच्यात काय पाहावं लागतं काय नाही. लॅपटॉप पाहत होते. लॅपटॉप आता बघू घेतला जातो की नाही घेतला जात. मग मला तर फार बोर होत होतं. मला असं वाटलं की मलाच फिरायला माझीच शॉपिंग चालेल, पण इथं तर भलतंच काहीतरी घडत होतं. काय करता आता. बरेच लॅपटॉप पाहिले. हा नको तो नको तो. आणि या दादांनी व्यवस्थित माहिती पण दिली आम्हाला. हे असं असतं तसं असतं, यात तुम्ही असे फंक्शन टाकू शकतात, मेमरी वगैरे काय असतं ते वाढवू शकतात. त्यानंतर ते झालं. लॅपटॉप तर काही घेतला नाही, पण घरी रिटर्न आलो. रिटर्न आल्यानंतर तर खूप भूक लागलेली होती. एक पार्सल घेतलं छोटंसं. घरी गेल्याबरोबर ते मुलांना दिलं. मुलांची खुशी बघा किती छान वाटतं त्यांना. वाव काहीतरी आणलं खायला. हे नेहमीचंच आहे, त्यांना माहिती आहे गेलं म्हणजे काही ना काही आणतीलच खाण्यासाठी. अशा पद्धतीने आम्ही मस्तपैकी घेतलं खाण्यासाठी. त्यात वडापाव वगैरे भाजी वगैरे पार्सल घेतलेलं होतं. ते पटापट संपवलं आणि जेवायला बसलो. तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे मला सांगा. नेक्स्ट व्हिडिओसाठी फॉलो करा, लाईक करा. बाय.